नमस्कार मित्रांनो, मी साक्षी आणि आपण पाहत आहात व्हायरल ब्रँड. आज आपण पाहणार आहोत तुमचा बिझनेस का फेल होतो. एक खरी गोष्ट प्रत्येक उद्योजकासाठी. तर गोष्ट अशी की रोज सकाळी 9 वाजता एक तरुण त्याच्या दुकानाचं शटर उघडतो. चेहऱ्यावर हसू असतं, मनात स्वप्न असतात. आपल्या व्यवसाय मोठा करायचा, नाव कमवायचं आणि कुटुंबाला अभिमान वाटावा असं काहीतरी करायचं. पण काही महिन्यांनी तोच तरुण त्याच दुकानाचं शटर कायमचं बंद करतो. का बरं, असं का झालं हेच जाणून घेऊयात आज. बिझनेस फेल का होतात. पण उत्तर देण्याआधी ही गोष्ट ऐका. अमोल नावाचा एक तरुण इंजिनिअरिंग करून बाहेर आला. जॉब मिळाला, पण मनात विचार, मी दुसऱ्याचा नाही, माझाच बिझनेस करणार. त्याने एक छोटं कॅफे सुरू केलं. ओपनिंगच्या दिवशी मित्र आले, फोटो घेतले, सोशल मीडियावर पोस्ट केल्या. न्यू बिगिनिंग्स, एंटरप्रेन्युअर लाईफ, सगळं झकास वाटत होतं. पहिल्या महिन्यात क्राऊड पण चांगला होता, पण 3 महिन्यांनी ग्राहक कमी झाले. पैसे फिरणं थांबलं आणि तो विचार करू लागला, काय चुकलं माझ्याकडून. अमोलने प्लॅन बनवला नव्हता. मार्केट स्टडी नाही, पोस्टिंग नाही, कॉम्पिटिटर्स कडे लक्ष नाही, फक्त जोश होता पण डायरेक्शन नव्हती. खूप वेळा आपण बिझनेस सुरुवात करतो कारण आपल्याला प्रोडक्ट आवडतो, पण ग्राहकाला तो हवा आहे का हे तपासतच नाही आणि मग सुरू होते अडचणींची मालिका. अमोलचं कॅफे कॉलेज जवळ होतं, पण त्याने बनवलेले आयटम्स प्रीमियम होते, रेट्स जरा जास्त होते. विद्यार्थ्यांना चव आवडली, पण पॉकेट परवानगी देत नव्हतं. त्याने कुठेही मार्केटिंग केलं नाही. इंस्टाग्राम पेज होतं, पण अपडेट नव्हतं. लोकल ऍड्स नाहीत, ऑफर्स नाहीत. त्याला वाटलं प्रोडक्ट चांगला असेल तर कस्टमर्स आपोआप येतील. पण आजच्या काळात बिझनेस हा प्रोडक्टने नाही तर व्हिजिबिलिटीने चालतो. जो दिसतो तोच विकतो. त्याच्यासोबत काम करणारे लोकही नवखे होते. कोणी टाइम पाळत नव्हतं, क्वालिटी एकसारखी ठेवत नव्हतं, टीम कोऑर्डिनेशन नव्हतं. तो एकटाच सगळं करत होता. कुक, कॅशियर, क्लीनर. बिझनेस म्हणजे वन मॅन शो नाही, तो टीम गेम आहे. काही महिने गेले, पैसे कमी होऊ लागले, प्रॉफिट दिसत नव्हता, पण कॅश हातात नव्हता. सप्लायर्स पैसे मागत होते आणि कस्टमर्स कमी होत होते. एका दिवशी एका रेग्युलर कस्टमरने सांगितलं, भाऊ कॉफी छान आहे, पण ॲम्बियन्स थोडा सुधारायला हवं. पण अमोल म्हणाला, सगळं ठीक आहे, ग्राहकच येत नाही. हीच चूक. कस्टमर फीडबॅक म्हणजे सुधारण्याची संधी असते, पण अहंकाराने आपण ती गमावतो. जवळच दुसरं कॅफे डिजिटल झालं होतं. ऑनलाईन ऑर्डर, इंस्टाग्राम रील्स, ऑफर्स, म्युझिक नाईट्स. अमोल मात्र जुन्याच पद्धतीने चालत होता. टेक्नॉलॉजी आणि ट्रेंडशी जुळवून घेतलं नाही आणि मार्केटने त्याला विसरलं. शेवटी अमोल थकला. त्याने बिझनेस का सुरू केला होता हेच विसरला होता. पैसे कमवायचं हे एकमेव कारण उरलं होतं, पण विजन नसल्यावर डायरेक्शन हरवते आणि डायरेक्शन हरवली की बिझनेस आपोआप संपतो. एक दिवस अमोलने शटर बंद केलं, पण ती शेवट नव्हती, ती शिकवण होती. त्याने पुढच्या वेळेस प्लॅनिंग केलं, मार्केट रिसर्च केली, डिजिटल मार्केटिंग शिकला, एक छोटी पण फोकस टीम तयार केली आणि 2 वर्षांनी त्याचं सुंदर कॅफे पुण्यात टॉप रेटेड झालं. म्हणून मित्रांनो, फेल्युअर म्हणजे एंड नाही, तो एक चॅप्टर आहे जो पुढचं यश लिहितो. बिझनेस फेल होतात कारण आपण शिकत नाही. प्लॅनिंग, मार्केटिंग, टीम, फीडबॅक, कॅश फ्लो, अडॅप्शन, ही 6 गोष्टी समजल्या की सक्सेस आपोआप मिळतं. जर तुम्हाला अमोल सारख्या प्रत्येक उद्योजकाची गोष्ट ऐकायची असेल आणि स्वतःचा बिझनेस यशस्वी करायचा असेल तर लगेच व्हायरल ब्रँड चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण सांगणार आहोत यशस्वी व्यवसाय कसा तयार होतो. तोपर्यंत फेल होऊनही चालेल, पण शिकणं थांबवू नका. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग विथ व्हायरल ब्रँड.